भारतात सध्या काळा पैसा आहे तरी किती? 5 लाख कोटी, 10 लाख कोटी, का 50 लाख कोटी? थांबा, खरा आकडा ऐकला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काही इंटरनॅशनल रिपोर्ट्सच्या मते भारतात एक इनविजिबल इकॉनॉमी चालते जी आपल्या देशाच्या ख्या बजेटपेक्षाही मोठी असू शकते. हा एक असा अदृश्य खजिना आहे जो देशाला आतून पोखरतोय. पण मग हा पैसा जातो कुठे? हा तयार कसा होतो? आणि सरकार हा पैसा परत का आणू शकत नाही? चला आज आपण या काळ्या पैशाची संपूर्ण कुंडलीच उघडूया. पहिली गोष्ट, काळा पैसा म्हणजे काय? काही लोक म्हणतात खोट्या नोटा. नाही, काळा पैसा म्हणजे असा खरा पैसा ज्यावर तुम्ही सरकारला 1 रुपयाचाही टॅक्स भरलेला नाही. जो पैसा तुम्ही लपवून ठेवलाय. हा पैसा 2 प्रकारे तयार होतो. एक बेकायदेशीर कामांमधून, चोरी, ड्रग्ज, भ्रष्टाचार. आणि दुसरा जो सगळ्यात जास्त आहे कायदेशीर कामांमधून पण लपवून. उदा, तुम्ही एखादी वस्तू विकली पण कागदावर दाखवलीच नाही. आता दुसरा किस्सा जो आपण लहानपणापासून ऐकतोय. स्विस बँक. लोक का ठेवतात तिथे पैसे? कारण ती बँक तुमच्या पैशांची ओळख लपवून ठेवते. ती कुणालाच सांगत नाही की पैसे कुणाचे आहेत. पण खरी कॉन्स्पिरसी ऐका. आपल्याला वाटतं की सरकार बदललं की हा पैसा परत येईल. पण दरवर्षी बातमी येते की स्विस बँकेत भारतीयांचे पैसे कमी होण्याऐवजी वाढले. हो, वाढले. हा पैसा हवाला मार्गे दुबई किंवा सिंगापूर मार्गे फिरून तिथे पोहोचतो. हा पैसा म्हणजे फक्त एक झलक आहे. खरा खेळ तर दुसरीकडेच आहे. आपल्याला वाटतं सगळा काळा पैसा बाहेर आहे. पण खरा काळा पैसा, 90% काळा पैसा हा भारताच्या आतच फिरतोय. कुठे? चला बघूया. जमीन आणि घर. तुम्ही कधी जमीन किंवा घर विकत घेतले? सरकारी किंमत, रजिस्ट्री व्हॅल्यू असते 50 लाख, पण मालक तुमच्याकडून वरचे 30 लाख कॅश मागतो. हे वरचे 30 लाख म्हणजे शुद्ध काळा पैसा. सोनं आणि हिरे. नोटाबंदीची रात्र आठवा. त्या रात्री सगळ्यात जास्त रांगा कुठे लागल्या होत्या? सोनारांच्या दुकानाबाहेर. लोकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी रातोरात सोनं खरेदी केलं. राजकारण आणि सगळ्यात मोठा प्रवाह, निवडणुका. तुम्ही बघता मोठमोठ्या रॅली, हेलिकॉप्टर, जाहिराती. यासाठी लागणारा करोडो रुपयांचा खर्च येतो कुठून? हाच तो अदृश्य पैसा आहे जी एक अशी वाळवी आहे जी संपूर्ण सिस्टीमला पोखरते. मग सरकार हा पैसा थांबवण्यासाठी काय करतं? सरकारने नोटाबंदी केली. हा निर्णय बरोबर की चूक हा वादाचा विषय आहे. पण त्यामुळे लोकांना कॅशमध्ये व्यवहार करायची भीती बसली. पैसा डिजिटल झाला. तुम्ही आजकाल रोज टीव्हीवर बघता. एडने धाड टाकली, इन्कम टॅक्सने धाड टाकली. अब्जावधींची बेनामी संपत्ती जप्त केली. हा सरकारचा त्याच वाळवीला पकडण्याचा प्रयत्न आहे. तर मग सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊ. भारतात काळा पैसा आहे किती? याचं उत्तर आहे कोणालाच नक्की माहीत नाही. कारण हा पैसा एका जागी थांबलेलाच नाहीये, तो रोज फिरतोय. हा काळा पैसा फक्त आकडा नाही, ही एक व्यवस्था आहे. एक पॅरल इकॉनॉमी आहे. जोपर्यंत आपल्या देशात वरचे पैसे देण्याची आणि घेण्याची सवय आहे तोपर्यंत हा काळा पैसा संपणार नाही. तुम्हाला काय वाटतं? हा काळा पैसा खरंच कधी संपेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.